आज आपण जागतिक ओझोन दिवस मराठी निबंध विषयी माहिती जाणून घेणार आहोत। दरवर्षी सप्टेंबर 16 हा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो। सर्वात प्रथम हा दिवस 1994 साली साजरा केला गेला होता आणि या दिवसानंतर आजपर्यंत हा दिवस दरवर्षी सप्टेंबर 16 रोजी साजरा करण्यात येतो। हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे आपल्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये होत असलेले बदल, उदाहरणार्थ ग्लोबल वॉर्मिंग सारखे बदल पृथ्वीला खूप हानी पोहोचवत आहे। पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे संपूर्ण जगभरातील देशांमध्ये पूर सारखी स्थिती निर्माण झालेली आहे। वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे वातावरणामध्ये खूप मोठे बदल घडून येत आहेत। त्यासोबतच पृथ्वीवर असलेल्या ओझोन थर यावर सुद्धा ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव जाणवत आहे। त्यामुळे या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन दरवर्षी सप्टेंबर 16 हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। यावर्षी जागतिक ओझोन दिवस सप्टेंबर 16 गुरुवार 2021 येत आहे। ओझोन हा स्ट्रॅटोस्फिअरच्या खालच्या पातळीवर अति चार्ज ऑक्सिजन आहे। हे हवेत एक थर बनवते, जे सूर्याच्या तेजस्वी किरणोत्सर्गाविरुद्ध पृथ्वीवर पसरते। ओझोन थराचा आश्रय 30 किमीच्या उंचतेच्या तुलनेत पृथ्वीच्या बाहेरील व्हेरिएबल डिग्री कमी जाड आहे। ओझोन लेयर कमी होणे। ओझोन लेयरचा वापर म्हणजे वरच्या हवेत असलेल्या ओझोन लेयरचे कमी होणे। जेव्हा वातावरणातील क्लोरीन आणि ब्रोमीन आयोटा ओझोनशी संवाद साधतात आणि ओझोन अणूंना चिरडतात तेव्हा हे घडते। एक क्लोरीन ओझोनच्या 10 लाख अणूंचा चुरा करू शकतो। बनवल्यापेक्षा ते अधिक वेगाने नष्ट होते। सादरीकरणावर काही तेजस्वी प्रकाशामध्ये डिस्चार्ज क्लोरीन आणि ब्रोमाइन मिसळतात, जे त्यावेळी ओझोन थराच्या वापरास जोडते। असे मिश्रण ओझोन कमी करणारे पदार्थ म्हणून ओळखले जातात। कारणे। ओझोन कमी होण्याची सर्वात महत्त्वाची कारणे सांगतो। क्लोरोफ्लोरोकार्बन CH3 सारख्या वातावरणातील काही दूषिततेमुळे ओझोनचा थर संपतो। हे CFC आणि इतर तुलनात्मक वायू समतापमंडळात पोहोचल्यावर ते तेजस्वी किरणोत्सर्गाद्वारे वेगळे केले जातात आणि त्यानुसार क्लोरीन किंवा ब्रोमाइनचे कण मुक्त होतात। हे रेणू ओझोनला सखोल प्रतिसाद देतात आणि स्ट्रॅटोस्फेरिक प्रतिसाद ओझोन थर काढून टाकतात। संशोधकांचे म्हणणे आहे की रॉकेटचे अनियंत्रित प्रेषण CFCच्या तुलनेत ओझोनच्या थरात जास्त प्रमाणात थकवा आणते। जर ते नियंत्रित केले नाही, तर हे 2050 पर्यंत सतत ओझोन थराचे प्रचंड नुकसान करू शकते। परिणाम। ओझोन थर कमी होण्याचे खालील परिणाम प्रदान करतो। ओझोन थराचा वापर केल्यामुळे पृथ्वीला अति दुर्लक्ष किरणे सादर केली जातात। या किरणांमुळे पृथ्वीवरील सजीवांवर हानिकारक परिणाम होतो। हे वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषणाच्या चक्रावर परिणाम करते। तापमानात वाढ, त्वचेचे वेगवेगळे संक्रमण, अभेद्यता कमी होणे आणि असेच परिणामकारक परिणाम आहेत। तेजस्वी किरणांपर्यंत थेट सादरीकरण प्राण्यांमध्ये त्वचा आणि डोळ्यांच्या घातक वाढीस सूचित करते। विनाशकारी तेजस्वी बीमच्या परिचयाने लहान मासे आश्चर्यकारकपणे प्रभावित होतात। उभयचर नैसर्गिक जीवनशैलीमध्ये हे उच्च आहेत। उपाय। साफसफाईच्या वस्तूंच्या मोठ्या भागामध्ये क्लोरीन आणि ब्रोमाइन असतात। सिंथेटिक्स वितरित करतात जे हवेत मार्ग शोधतात आणि ओझोन थर प्रभावित करतात। हे हवामान सुरक्षित करण्यासाठी सामान्य वस्तूंचा उपयोग टाळला पाहिजे। वाहने ओझोन कमी करणारे पदार्थ बनवतात ज्यामुळे ओझोनच्या वापराप्रमाणेच धोकादायक वातावरणीय विचलन होते। या धर्तीवर वाहनांचा वापर मर्यादित असावा, कितीही अपेक्षित असेल। सिंथेटिक्स वापरण्याच्या विरोधात बग आणि तणांची विल्हेवाट लावण्यासाठी सामान्य तंत्रे प्रत्यक्षात आणली पाहिजेत। उपद्रव दूर करण्यासाठी किंवा तण शारीरिकदृष्ट्या दूर करण्यासाठी पर्यावरणपूरक कृत्रिम संयुगे वापरता येतात। ओझोन थराच्या सुरक्षेसाठी मार्च 1985 मध्ये व्हिएन्ना परिषद आयोजित करण्यात आली होती। सप्टेंबर 1987 मध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर सहमती झाली। 1997 च्या क्योटो प्रोटोकॉलद्वारे हे मागे पडले। प्रोटोकॉल अंतर्गत 37 राष्ट्रे 4 हरितगृह वायू आणि त्यांच्याद्वारे वितरित वायूंच्या 2 संमेलनांमध्ये गुंतवणूक करतात आणि सर्व भाग राष्ट्रे सामान्य जबाबदाऱ्या देतात। ओझोन होल कुठे सापडतो? जर तुम्हाला याबद्दल डिटेल्समध्ये माहिती जाणून घ्यायची असेल किंवा जागतिक ओझोन दिवस बद्दल माहिती PDF मध्ये पाहिजे असेल, तर आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे।